राज्यातल्या 246 नगर परिषदा 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। आज दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येतील। अनेक पक्षांचे उमेदवार आज शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत, तर अनेक उमेदवारांना एबी फॉर्म न दिल्यानं गोंधळ कायम। कुठे युती तर कुठे आघाडी चित्र स्पष्ट होणार। आमचा पक्ष स्वतंत्र आणि सक्षम, काँग्रेसच्या मुंबईतील स्वबळाच्या नाऱ्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक विधान। बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार। युगेंद्र पवार आज नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार, तर अजित पवारांच्या उमेदवाराची आज स्पष्टता होणार। जिथे शक्य तिथे युती, इतर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संभाजीनगरमधील कार्यक्रमातून पुनरुच्चार, तर भाजपच नंबर 1 चा पक्ष ठरेल, फडणवीसांना विश्वास। मुंबई ठाणे नवी मुंबईला पुरवठा करणाऱ्या गेल कंपनीच्या सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड। रिक्षा टॅक्सी बसवर परिणाम, घरगुती पुरवठा सुरळीत राहणार, गॅस कंपनीचं आश्वासन। नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता। आजच नितीश कुमार कॅबिनेट नंतर राजीनामा देणार। नव्या सरकारसाठी भाजपसोबत आजच बैठक, उद्या दोन्ही पक्षाची एकत्रित चर्चा। रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी आज ईडी मुख्यालयामध्ये हजर राहणार। बँक फसवणूक प्रकरणामध्ये बजावलं होतं समन्स, ऑनलाईन पद्धतीनं हजर राहण्यास दिला होता नकार। दिल्ली स्फोट प्रकरणी आणखी एका डॉक्टराला घेतलं ताब्यात, तर I-20 कार खरेदी करणाऱ्या आमिर रशीद अलीला एनआय कडून अटक। डॉक्टर उमर सोबत मिळून स्फोटाचा कट आखल्याचा आमिरवर आरोप।